आज झालेल्या भूगोलच्या पेपरची उत्तरपत्रिका तपासून पहा. येड्यातल्या येड्या पोराला सुद्धा पैकीच्या पैकी मार्क पडायला पाहिजे होते. आणि ज्यांनी 6 तासाचा लाईव्ह क्लास केला, सर्व प्रश्न मी कव्हर केलेले होते. नकाशा कसा काढायचा ते पण दाखवला होता. कमेंटमध्ये सांगा किती मार्क पडतात. चला उत्तरपत्रिका तपासून घ्या. हे पहा, आपला 40 मार्काचा पेपर होता. टोटल आपण कव्हर केला होता. हे बघा, जलमार्ग सगळ्यात स्वस्त आहे. हे जे स्टार केलेले तुम्हाला दिसत आहेत ना, हे सर्व क्वेश्चन्स मी लाईव्ह क्लासमध्ये दाखवले होते. पहा तुम्ही, कर्कळ उत्तर सांगितलं होतं भारतामध्ये. सगळं पाहून घ्या, लाईव्ह क्लासमध्ये आहे. त्यानंतर हा पहा, वेगळा घटक, हे सुद्धा सांगितले होते. चुकी बरोबर पण आपण डिस्कस केले होते स्टारवाले. बघा, नकाशा सुद्धा सांगितला होता का नाही कसा करायचा. हे बघा, सूची, ही सूची करायची होती तुम्हाला. सूची तुमच्या मनानं चिन्ह द्यायचे होते. आणि हे बघा, हे जे स्टार केलेले हे सगळे मी तुम्हाला या नकाशामध्ये दाखवले होते. तुम्ही पाहून घेऊ शकता नंबरनुसार. चेक करून घ्या आपले उत्तरं आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क पडतात. हे बा, नद्यांचा नकाशा घेतला होता का आपण, उत्तरं पण घेतले होते का आपण, पाहून घ्या, जशाच तसे आलेले आहेत. हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. भौगोलिक कारणे पहा, जशाला तसे. आणि हे दिसतंय का तुम्हाला, ओळखीचं वाटतंय का बरं. सर्व सोडून दाखवलं होतं तुम्हाला. हे बघा, असा तुम्हाला रेषालेख काढायचा होता. कसं लिहायचं होतं ते सुद्धा मी सांगितलेलं होतं. पहा तुम्हाला किती मार्क पडतात नक्की सांगा. पुढील व्हिडिओसाठी चॅनल फॉलो करून ठेवा. त्यानंतर नकाशा वाचन कसं करायचं आणि त्याहून या बघा, या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, बरेचसे आपण यामध्ये घेतले होते आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं. आणि 7वा प्रश्न पहा बरं, 3ही प्रश्न आपले होते का नव्हते नक्की सांगा. कोणत्या समस्यांना तोंड द्यायचं, रेखावृत्तीय विस्तार सुद्धा मी तुम्हाला लिहून दिला होता. पॉईंट सांगितले होते. आणि ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी हा तर आपण इतिहासमध्ये पण घेतला होता. आता कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती मार्क पडतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी लाईव्ह क्लास केलेले आहे, आता तुमची जबाबदारी कमेंटमध्ये माझ्याबद्दलचं मत, मी जी केलेली मेहनत खरंच योग्य होती का, तुम्हाला फायदा झाला का, हे कमेंटमध्ये करावंच लागणार आहे, लक्षात घ्या. आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना पाठवा ग्रामीण भागातील. आणि पुढील 10वी नंतर काय करायचं, कसं करायचं, कोणते कागदपत्र काढायचे, हे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. या चॅनलवर राहा, चॅनल फॉलो करून ठेवा आणि सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा, रील सेव्ह करून ठेवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.